हॅलो एव्हरीवन, मी विशाल सफाळ. आपण ह्या व्हिडिओमध्ये 11वीच्या NCERTचा आपण जो पहिला चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर कॉन्स्टिट्यूशन वाय अँड हाऊ याचा आपण उर्वरित भाग पाहणार आहोत. या भागाची सुरुवात करताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 मध्ये दिलेलं जे भाषण आहे त्या भाषणातील काही आपल्याला भाग येथे पाहायचा आहे. त्या भागाबद्दल आपण NCERT मध्ये पण नोंद पाहू शकतो. NCERT मध्ये पण ह्या भाषणाचा काही भाग तिथे दिलेला आहे. त्याच भाषणाचा आपण जो इथे अर्थ समजून घेणार आहोत ते खूप महत्वाचं आहे. तर त्यांनी दिलेलं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण फक्त भारतीय लोकशाहीसाठी उपयुक्त आहे असेच म्हणता येणार नाही, तर जगातील कोणत्याही लोकशाहीसाठी बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य किंवा हे भाषण आपल्याला खूप महत्वाचं ठरू शकतं. तर त्यांच्या मते राजकीय लोकशाही व सामाजिक लोकशाही हे समाजाला खूप उपयुक्त असते. राजकीय लोकशाहीद्वारे आपण प्रतिनिधित्व देतो, तसेच लोकांना मतदानाचा अधिकार देतो. तसेच सामाजिक लोकशाहीमध्ये आपण काय करतो, तर सामाजिक लोकशाहीमध्ये आपण समाजाला एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतो. भारत हा देश हा जम्मू काश्मीर पासून केरळापर्यंत, गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत असा विस्तारलेला आहे. अशा देशामध्ये विविध धर्म आहेत, विविध पंथ आहेत, विविध जाती आहेत, विविध वर्ण आहेत. अशा समाजामध्ये आपल्याला बंधुता असणे गरजेचं आहे. अशा समाजामध्ये आपल्याला एकता असणे गरजेचं आहे. तसेच अशा समाजामध्ये आपल्याला स्वातंत्र्य असणे गरजेचं आहे. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की लिबर्टी कॅनॉट बी डायव्हर्स फ्रॉम इक्वॅलिटी अँड वाईस वर्सा. याचा अर्थ काय, तर समाजामध्ये आपण जर स्वातंत्र्य दिलं परंतु अशा समाजामध्ये जर एकता नसेल तर त्या समाजाचा कधीही विकास होणार नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की समाजामध्ये जर एकता असेल परंतु त्या समाजाला जर स्वातंत्र्य नसेल तर त्याचा पण काही उपयोग होणार नाही. तर आता आपण समानता पाहत असताना आपण सर्वात महत्वाचं काय पाहणं गरजेचं आहे, तर समाजामध्ये विविध गट असतात. तर त्या गटामध्ये पण आपण म्हणू शकतो की समाजामधील जे विविध गटांपैकी जो वरिष्ठ गट असतो तो निश्चितम गटाला काय करू शकतो, तो कायम त्यांचं शोषण करू शकतो. त्यामुळे समाजामध्ये जर एकता असेल किंवा समानता असेल तर अशा समाजाला आपण कधीही वेगळं करू शकत नाही किंवा अशा समाजाला आपण विभागू शकत नाही, हे आंबेडकरांचं म्हणणं होतं. आंबेडकरांच्या म्हणण्याबरोबरच आपण असं म्हणू शकतो की आपली संविधान सभा जी होती त्या संविधान सभेतील बहुतांश लोकांची मते याच्याशी जुळत होती. कारण की हे वाक्य आपल्याला खूप गरजेचं होतं, कारण की स्वातंत्र्य संग्रामामध्ये विविध समाजातील विविध धर्मातील लोकांनी सहभाग दिला होता. पण अशा समाजाला जर आपण समानतेने वागवलं नाही, त्यांना स्वातंत्र्य दिलं नाही किंवा त्यांच्यामध्ये जर आपण बंधुता निर्माण केली नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण या भाषणाचा एक प्रकारे असा अर्थ घेऊ शकतो की समाजामध्ये राजकीय लोकशाही किंवा सामाजिक लोकशाही ही जर निर्माण करायची असेल तर आपल्याला या 3 घटकांना खूप महत्व देणं गरजेचं आहे. त्यातील आहे स्वातंत्र्य, त्याबरोबरच आहे समानता, तसेच आहे बंधुता. आता ह्या 3 शब्दांचा आपण अर्थ विस्तृतपणे पाहिलेला आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, तर आपण फक्त ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून जमणार नाही, तर आपल्याला ते वेगवेगळ्या गटांमध्ये स्वातंत्र्य हे अबाधित राहिलं पाहिजे. आता ते स्वातंत्र्य जाती व्यवस्थेपासून असं, स्वातंत्र्य हे कोणत्याही भेदभावापासून असेल किंवा स्वातंत्र्य हे कोणत्याही विषमतेपासून असेल. तसेच आपण जर पाहिलं इक्वॅलिटी म्हणजे काय, तर समानता काय, तर आपण कोणत्याही लिंगाचा किंवा कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही पंथाचा आपण एकमेकांच्या वागणुकीमध्ये कधी अडथळा आणणार नाही. यामुळे आपण समानता जर निर्माण केली तर अशा देशामध्ये राष्ट्रभावना निर्माण होणं खूप सोपे जाते. आणि त्याच प्रकारे आपण जर पाहिलं बंधुता. आता बंधुता म्हणजे काय, तर आपण फक्त सख्खे भाऊ किंवा सख्खे भाऊ बहीण याचा आपण इथे अर्थ लावू शकत नाही. तर भारतातील जो जम्मू काश्मीर मधला नागरिक आहे किंवा नागालँड मधला नागरिक आहे तो केरळातील नागरिकाला पण आपला भारतीय म्हणूनच पाहिल, तर ह्याला आपण बंधुता म्हणू शकतो. आणि ह्या 3 गोष्टींपासूनच आपण आपल्या देशामध्ये सामाजिक लोकशाही रुजवू शकतो. या सामाजिक लोकशाही बरोबरच आपण काय करू शकतो, तर राजकीय लोकशाहीला आपण अजून सशक्त बनवू शकतो. आपण आंबेडकरांच्या भाषणानंतर आपण आता मुख्य मुद्द्याला आपण यामध्ये पाहणार आहोत. तो मुद्दा आहे द ऑथॉरिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर संविधानाची आदिसत्ता. संविधानाची आदिसत्ता जर आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला काही प्रमुख प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. संविधान म्हणजे काय, तर संविधान काय असते, तर विशिष्ट अनुच्छेद किंवा विशिष्ट तरतुदी किंवा विशिष्ट कलमांद्वारे बनलेलं एक प्रकारे एक पुस्तक असते किंवा एक ग्रंथ असतो की ज्या ग्रंथामध्ये विविध तरतुदी या प्रकारे दिलेल्या असतात की राज्याची निर्मिती कशी होणार किंवा राज्य आपण कशाला म्हणू शकतो किंवा राज्याचे शासन
कोणत्या लोकांद्वारे केले जाईल आणि त्यांचे शासन करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाईल याबद्दल विशिष्ट तरतुदी दिलेल्या असतात। समाजामध्ये कोणतेही विविध जे वाद विवाद निर्माण होतात त्या विवादांवर तोडगा काढण्याची पण क्षमता ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा संविधानामध्ये असते। आता दुसरा प्रश्न म्हणजे काय, तो म्हणजे संविधान प्रभावी कसे बनवता येईल। तर संविधान प्रभावी बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर संविधानाची निर्मिती करण्यासाठी जे सदस्य असतात किंवा सभासद असतात ते सामान्य लोकांद्वारे निवडून दिलेले असतील, तर त्याद्वारे किंवा त्या सभासदांद्वारे बनवलेल्या संविधानांवर लोकांचा खूप विश्वास असतो व त्याद्वारे ते आपल्या संविधानाची एक प्रकारे स्वीकृती करतात। आता भारतामध्ये आपण जर पाहिलं तर भारताच्या संविधानाची निर्मिती ही 1946 पासून 1950 पर्यंत या कालखंडामध्ये झालेली होती। तर या कालखंडामध्ये जी संविधानाची निर्मिती झाली त्या संविधानाला आज आपण म्हणजे आजचा काळ जो आहे 2023, त्या 2023 पर्यंत आजपर्यंत कोणत्याही विविध गटाने त्याला चॅलेंज करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, कारण की त्या संविधान सभेमध्ये जे विशिष्ट तरतुदी केलेल्या आहेत त्यांना जनमानसाची आज पण मान्यता आहे। आपण यामध्ये तिसरा प्रश्न पाहू शकतो की संविधान हे कशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ते न्यायाला प्राधान्य देत आहे। तर न्यायाला प्राधान्य देण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की त्या संविधानाची निर्मिती करत असताना त्यांनी बहुसंख्याकांना तिथे महत्व दिलेलं आहे का अल्पसंख्याकांना महत्व दिलेलं आहे का दोघांना समान महत्व दिलेलं आहे। त्याद्वारे त्यामध्ये कोणतं वरिष्ठता किंवा कनिष्ठता जर निर्माण केली असेल म्हणजे काय, तर समाजामध्ये जर विशिष्ट वर्गाला जर काही महत्व देण्याचा प्रयत्न केला तर त्याद्वारे समाजामध्ये विषमता निर्माण होऊ शकते। आता त्यामुळेच आपल्या समाजामध्ये जर विषमता निर्माण होऊ नये यासाठी जर संविधान काळजी घेत असेल तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये काही गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल। म्हणजे जर एखादा समाज हा जर अविकसित असेल तर त्या समाजाचा विकास साधता यावा यासाठी संविधानाने विशिष्ट तरतुदी करणे गरजेचं आहे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी राज्याला विशिष्ट मार्गदर्शन करणे गरजेचे आहे। तसेच भारतीय संविधानामध्ये आढळून येते की भारतीय संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याद्वारे राज्य हे समाजातील विषमता दूर करण्याचा खूप प्रमाणे मौलिक प्रयत्न करत असते। त्यामुळे आपल्या भारतातील जर संविधान पाहिले तर या तिन्ही गोष्टींवर ते खऱ्या अर्थाने उतरलेलं आहे। भारत हा असा एक देश आहे की ज्या देशातील लोकशाही ही आजही सशक्त आहे। आपण आता पाहणार आहोत की भारताचे संविधान कशा प्रकारे किंवा कोणत्या प्रकारे बनवण्यात आलं। तर त्यामध्ये संविधान बनवत असताना सर्वात महत्वाची जी एक व्यवस्था असते ती असते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा। तर संविधान सभेची जी आपण कल्पना म्हणतो ती आपल्याला कॅबिनेट मिशन 1946 द्वारे मिळते। तर कॅबिनेट मिशन जे इंग्लंडवरून भारतामध्ये आलं होतं तर त्याचा मेन उद्देश हा होता की ते आल्यानंतर त्यांनी कोणत्या प्रकारे भारतामध्ये पॉवर शेअर केली जाईल किंवा इंग्रजांकडून आपल्याला कोणत्या प्रकारे शक्तीचं जे समर्पण आहे ते कोणत्या प्रकारे केलं जाईल, कारण की इंग्रज हे भारत सोडून जाणार होते पण त्यानंतर भारताचं व्यवस्थापन कोणत्या प्रकारे होईल यावर तोडगा काढण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं। तर त्यांनीच एक संविधान निर्माण व्हावं व त्या संविधानाची निर्मिती ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीद्वारे केली जावी अशी त्यांनी एक कल्पना सुचवली होती। परंतु त्यांनी ती कल्पना देत असताना त्याचा मेन प्रमुख उद्देश होता की जे संविधान बनेल ते भारताला अविभाजित भारतासाठी असेल। अविभाजित भारतामध्ये जो पूर्णपणे पाकिस्तान, भारत व तसेच बांगलादेश आजच्या काळातील हे जे 3 देश आहेत त्यांना एकत्रित आपण म्हणू शकतो अविभाजित भारत। तर अशा भारतासाठी संविधान बनवण्याची कल्पना त्यांनी आयोजिली होती। तर या संविधान सभेतील जे सभासद होते त्यांची नियुक्ती ही अप्रत्यक्षरित्या होणार होती। अप्रत्यक्षरित्या का, तर भारतातील लोकसंख्या जी होती ती बहुसंख्य लोकसंख्या ही अशिक्षित होती व त्यातील बहुसंख्य लोकसंख्या ही अशा प्रकारे समाजात बांधली गेली होती की त्यांना मतदान या गोष्टीविषयी खूप काही असे ज्ञान होते असे काही नव्हते। त्यामुळे भारताला आपल्याला जर संविधान सभा निर्माण करायची असेल तर आपल्याला लोकांना प्रत्यक्ष मतदानातून आपण निवडून देणे हे एक अशक्य बाब होती। त्यामुळेच आपण त्या काळच्या ज्या प्रांतीय विधानसभा होत्या, प्रांतीय विधानसभा म्हणजे काय, तर ब्रिटिश भारतातील ज्या 11 प्रांतामध्ये ज्या प्रांतीय विधानसभा होत्या त्या विधानसभांचे सभासद
ते तिथून ते काय करणार तर मतदान करणार व त्या मतदानाद्वारे ते आपल्याला सभासद निवडून देणार. पण तो एक सभासद कसा असेल तर तो एक सभासद हा 10 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करेल. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधला प्रत्येक मेंबर समाजातील किंवा भारतातील 10 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणार व त्या दृष्टीने तो संविधान सभेमध्ये सहभागी होणार. या प्रकारे आपण संविधान सभेची योजना आखली होती. आपण आता सदस्य संख्या बघणार आहोत. सदस्य संख्या कशाची आहे तर ती सदस्य संख्या आहे आपल्या संविधान सभेची. संविधान सभेची निर्मिती ही जरी कॅबिनेट मिशनच्या तरतुदीप्रमाणे झालेली असेल तरी त्यामध्ये भरपूर आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये काय तर स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी. स्वतंत्र पाकिस्तान मुस्लिम धर्माच्या आधारावर आम्हाला एक देश पाहिजे अशी मुस्लिम समाजाची मागणी होऊ लागली व त्यातूनच त्यांनी एक वेगळ्या देशाच्या मागणीसाठी भरपूर प्रकारे सरकारला वेठीस धरण्यास प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर 16 ऑगस्ट 1946 साली झालेल्या दंगली. तर त्या दंगलीमध्ये खूप अमानुष म्हणजे आपण पाहू शकतो की ज्यामध्ये भरपूर लोकांची कत्तल झाली, ज्यामध्ये खूप लोक मारले गेले आणि त्यामुळे भारत व पाकिस्तान आता वेगळेच झाले पाहिजेत अशी सगळ्यांची भूमिका व्हावी लागली. कारण की काय तर आपण अशा संयुक्त भारतामध्ये एकत्र राहून उपयोग होणार नाही की ज्या भारतामध्ये दुसऱ्या समाजाला आपण एक प्रकारे आपला विरोधी किंवा आपला शत्रू मानत असू. त्यामुळे 3 जून 1947 रोजी आपण बघू शकतो की शेवटी माउंटबॅटन प्लान किंवा माउंटबॅटन योजना ही अंमलात आणली गेली आणि त्याद्वारे भारताचे विभाजन केले गेले. आता भारताचे विभाजन करण्यापूर्वी जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली किंवा संविधान सभा होती त्यामध्ये एकूण सदस्य हे 389 सदस्य असतील अशी या प्रकारे तरतूद केली गेली होती. त्यामध्ये काय असेल तर आपण यामध्ये पाहू शकतो की प्री पार्टिशन पोस्ट पार्टिशन म्हणजे भारताच्या विभागणीपूर्वी जे आपण पाहू शकतो की सदस्य संख्या व भारताच्या विभागणीनंतर आपण म्हणजे विभाजित भारताची जी सदस्य संख्या आहे ती यामध्ये पाहू शकतो. तर आपण आता यामध्ये काय पाहणार आहोत तर ब्रिटिश प्रोव्हिन्सेस ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की ज्या प्रांतांवर ब्रिटिशांचं हे प्रत्यक्ष एक प्रकारे नियंत्रण होतं असे 11 प्रांतातील 292 सदस्य निवडून येणार होते. परंतु ज्या दंगली उसळल्या त्या दंगलींमुळे पूर्णपणे सदस्यांनी भाग घेतलेला नाही. त्यामुळे फक्त 9च प्रांतातील 226 लोकांनी यामध्ये किंवा सदस्यांनी भाग घेतला आणि तेच लोक म्हणजे आपण पाहू शकतो की संविधान सभेमध्ये सभासद होते. आता त्यानंतर चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस म्हणजे जे आजच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो केंद्रशासित प्रदेश, तसे ब्रिटिशांच्या काळात पण असे काही प्रदेश होते की ज्या प्रदेशांवर ब्रिटिशांचे चीफ कमिशनर अपॉइंट केले जायचे जे नियुक्त असायचे. असे प्रदेश होते 4 आणि या 4 प्रदेशातून 4 हे ते सभासद पाठवणार होते. परंतु त्यातील एक जो प्रदेश होता बलुचिस्तान जो आजच्या पाकिस्तानचा भाग आहे तर त्यातील एक प्रतिनिधी सोडून 3 प्रतिनिधी यामध्ये सामील झाले होते. आता आपण बघू शकतो ज्याद्वारे राजांद्वारे नियंत्रित राज्य ज्यांना आपण प्रिन्सली स्टेट्स असेही म्हणतो तर त्यामध्ये 93 सदस्य त्यांच्याकडून 93 सदस्य निवडले जाणार होते व ते सदस्य हे मनोनीत करणार होते. मनोनीत म्हणजे काय तर त्याद्वारे आपण म्हणू शकतो की ते आपल्या स्वतःच्या मतानुसार तेथील राजा आपण कोणता सदस्य पाठवणार आहोत तो सदस्य ते स्वतः ठरवणार होते. म्हणजे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की यातील जे सदस्य आहेत म्हणजे वरतील जे ब्रिटिश प्रांतातील जे सदस्य होते त्यांची ही निवडणूक ही प्रांतीय विधानसभाद्वारे होणार होती. परंतु यांची निवडणूक नव्हती होणार तर तेथील राजे हे आपल्याद्वारे नियुक्त किंवा मनोनीत नेत्यांना तेथे पाठवणार होते. तर आपण बघू शकतो ते हे 93 जे प्रिन्सली स्टेट्स होते त्यापैकी फक्त 70च आपण जे भारताच्या विभाजनानंतर आपल्या बरोबर समाविष्ट झाले. याचा अर्थ काय होतो जे 389 जे एकूण सदस्य होणार होते त्याऐवजी फक्त आता 299 सदस्य राहिले व त्याद्वारे संविधान लिहिले जाणार होते. आता संविधान सभेची जी आपण जे म्हणतो की पहिली जी मीटिंग आहे ती मीटिंग झाली होती 9 डिसेंबर 1946 रोजी व त्यांची भारताच्या विभागणीनंतर जी पहिली सिटिंग झाली म्हणजे पहिली आपण म्हणू शकतो की पहिली ज्या प्रकारे ते एकत्र आले त्यामध्ये होते ते 14 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी
ते एकत्र आले होते व या संविधान सभेसाठी आपण पाहिलं तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस असा कालावधी लागला आणि या संविधान सभेमध्ये जवळजवळ 166 दिवस त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली व त्यातून एक आपल्या भारतासाठी संविधान निर्माण केले. संविधान सभेसमोर सर्वात महत्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे विचार विनिमयासाठी आपण कोणत्या तत्वांचा यामध्ये समावेश केला पाहिजे. त्यामध्ये पहिलं येतं प्रोसिजर टू अडॉप्ट कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधान आपण जर आत्मसात करणार असेल तर त्यामध्ये जो वादविवाद होणार आहे किंवा त्यामध्ये वाद संवाद होणार आहे त्या संवादामध्ये आपल्याला कोणत्याही नेत्याने एकमेकांवर परस्पर टीका न करता फक्त त्या जे कलम आहे किंवा अनुच्छेद आहे किंवा जी तरतूद आहे त्याबद्दल त्यांनी सकारात्मक व नकारात्मक घटकांबद्दल त्यांनी संविधान सभेसमोर संपूर्ण प्रश्न मांडले पाहिजेत असा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यातून काय होऊ शकते तर एखादं आपण तरतूद जर संविधानामध्ये जर ती अवलंबन असणार किंवा आपण ती समाविष्ट करणार असेल तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय होणार तर त्यातून आपल्याला सर्व समजेल की ही संविधानातील तरतूद जी आहे ती सर्व समाजासाठी एक प्रकारे एक मूलभूत पाया रचते आहे. म्हणजे ते कोणत्याही समाजाला प्राधान्य देणार नाही किंवा कोणत्याही समाजाबरोबर ती विषमता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार नाही. अशा तरतुदींची निर्मिती करणे आपल्याला संविधानात गरजेचे होते. त्यातूनच आपण हे पब्लिक रिझन म्हणजे काय तर त्यामध्ये जो आपण सर्वात लोकांनी जो केलेला जो संवाद आहे तो संवाद एक सकारात्मक संवाद असावा हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतरच आपण पाहू शकतो डायव्हर्स सेक्शन ऑफ सोसायटी पार्टिसिपेटेड. याचा अर्थ काय तर आपण यापूर्वी पाहिलं होतं की भारताचा जो ब्रिटिश भारताचा जे विभाजन झालं होतं ते भारत व पाकिस्तानमध्ये झालं होतं. तर पाकिस्तानमध्ये हे मुस्लिम बहुल राज्य असेल किंवा देश असेल अशी त्यांची मागणी होती. परंतु जो उर्वरित भारत होता म्हणजे पाकिस्तानच्या विभागणीनंतर आपण पाहिलं तर भारतामध्ये सुद्धा बहुतांश मुस्लिमांनी राहणे पसंत केले होते कारण की त्यांनी मुस्लिम आयडिओलॉजी किंवा विचारसरणीवरच आमचा देश असावा असे त्यांनी प्राधान्य दिले नाही. तसेच आपण पाहिले तर यामध्ये फक्त मुस्लिम किंवा हिंदू यांचाच विचार करून जमणार नाही तर शीख, जैन, बौद्ध तसेच आपण हे अनुसूचित जाती व जमाती यांचा पण यामध्ये समावेश होतो. तसेच आपण पाहिले तर मेंबर्स गिव्ह इम्पॉर्टन्स टू नेशन फर्स्ट. आता यामध्ये पाहिलं तर आपण बहुतांश वेळा आजच्या परिस्थितीतील पाहिलं तर काय होतं तर मतदारसंघातून नियुक्त केलेला जो आपला खासदार किंवा आमदार असतो तो फक्त आपल्या स्वतःच्या मतदारसंघाबद्दलच आपले विचार हे संसदेत किंवा विधानसभेत मांडत असतो. परंतु ह्या ज्या सदस्यांनी त्या काळी कोणत्याही मतदारसंघाची त्यांनी या प्रकारे मांडणी केलेली नाही. त्यांनी पूर्ण देशालाच एक मतदारसंघ मानला आणि आंबेडकरांनी जेव्हा आपले विचार मांडले किंवा राजेंद्र प्रसादांनी आपले विचार मांडले किंवा विविध सभासदांनी जेव्हा संसदेत जे आपले विचार मांडले ते विचार त्यांनी अशा प्रकारे मांडले की ते पूर्ण देशासाठी ते विचार एक सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरतील. आपण आता यामध्ये पाहू शकतो की जे सदस्य होते किंवा सभासद होते त्यामध्ये पण भरपूर मतभेद झाले किंवा त्यांच्यामध्ये पण भरपूर सहमती झाल्या. तर त्या सहमतीपैकी सर्वात महत्वाची सहमती होती की ज्याच्यावर कोणताही विवाद नाही झाला तो म्हणजे काय तर सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो युनिव्हर्सल अडल्ट सफरेज. म्हणजे काय तर सर्वांना कोणत्याही भेदभावाशिवाय मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. परंतु त्यामध्ये आपण फक्त एक अट घातलेली आहे की आपल्यामध्ये जे मतदान होणार आहे ते मतदान वयाच्या 21 वर्षानंतर होईल. परंतु त्यामध्ये राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळामध्ये त्यामधील वयामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करून तेच आपण 18 वर्षाचं केलेलं आहे. परंतु या व्यतिरिक्त आपण कोणताही भेदभाव म्हणजे कसा लिंग आधारित किंवा प्रॉपर्टी आधारित असे कोणताही भेदभाव केलेला नाही. परंतु काही विषयांवर हे नक्कीच वादविवाद झालेले होते. त्यामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये केंद्रीकृत व्यवस्था असावी का विकेंद्रीकृत व्यवस्था असावी. म्हणजे काय तर केंद्रीकृत म्हणजे काय तर फक्त दिल्लीतून किंवा एकाच ठिकाणाहून पूर्ण देशाचे नियोजन केले जाईल व विकेंद्रीकृत म्हणजे काय तर प्रत्येक आपण आज पाहत असेल तर भारताचं जे सिस्टम आहे ती व्यवस्था आहे ती विकेंद्रीकृत लोकशाही आहे ज्यामध्ये आपण ग्रामपंचायतीपासून आपल्या संसदेपर्यंत विविध भागांना किंवा टप्प्यांना एक विशेष शक्ती दिलेली आहे की ते त्याद्वारे आपले व्यवस्थापन पाहू शकतात, आपले सरकार शासन
ते व्यवस्थित चालवू शकतात. तर यावर त्या बहुतांश त्या काळामध्ये जे वादविवाद होत होते का, कारण की तेव्हा बहुतांश जगामध्ये लोकशाही ही अस्तित्वात खूप कमी देशात होती. बहुतांश देश हे सेंट्रलाइज सिस्टम किंवा केंद्रकृत संस्था या प्रकारे देशांचं व्यवस्थापन चालवत होते. दुसरे, रिलेशन बिटवीन द सेंटर अँड द स्टेट्स म्हणजे काय, तर केंद्रामध्ये व राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध असावेत. आज पाहिलं तर आपण केंद्र व राज्यामध्ये जे संबंध आहेत ते संबंध जे सलोख्याचे आहेत ती निर्मिती 1949च्या आपल्या संविधानाद्वारेच निर्माण केलेली आहे. याचा अर्थ काय होतो, तर आपण आज पाहिलं तर आपल्या देशामध्ये जे केंद्र किंवा राज्य किंवा तसेच समवर्ती सूची अशाद्वारे प्रत्येक गटाला आपले विषय दिलेले आहेत की त्या विषयांवर ते विविध कायदे करू शकतात व ते एकमेकांमध्ये हस्तक्षेप करणार नाही याची तरतूद या संविधान सभेने घेतली होती किंवा त्याची काळजी घेतली होती. पॉवर्स ऑफ ज्युडिशियरी न्याय व्यवस्थेला कोणत्या शक्ती असाव्यात. न्याय व्यवस्थेला सर्वात महत्वाची जी शक्ती होती ती शक्ती काय होती, तर त्यामध्ये त्यांनी कोणत्याही तरतुदीचे जर उल्लंघन झालं किंवा आपले जे कायदे मंडळ ज्याला आपण काय म्हणतो तर आपली संसद किंवा आपली विधानसभा त्यांच्याद्वारे कोणताही कायदा बनवण्यात आला व तो शोषित किंवा कोणती विषमता निर्माण करणारा असेल तर त्या कायद्यावर पूर्णपणे त्या कायद्याला काढून टाकण्याचे अधिकार आपण न्याय व्यवस्थेला दिलेले आहेत. तसेच आपण एका गोष्टीवर वादविवाद करत होतो, तो विवाद म्हणजे आपल्याला कोणते प्रॉपर्टी राईट्स दिले पाहिजेत किंवा आपल्याला कोणती मालमत्तेचे आपल्याला अधिकार मिळाले पाहिजेत की आपली स्वतःची मालमत्ता असावी का नसावी. आता तो प्रश्न त्या काळात उद्भवण्याचं कारण हे होतं की ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी खूप जमीनदारी निर्माण केली होती. म्हणजे त्यामध्ये खूप कमी जमीनदार होते की त्यांच्याकडे खूप जादा जमीन होती आणि जास्त जमीन असल्यामुळे समाजात विषमता ही खूप मोठ्या प्रमाणात होती. अशा विषमतेवर जर आपल्याला आळा घालायचा असेल तर आपल्याला प्रॉपर्टी राईट्स ठेवायचे का नाही त्याच्यावर पण आपल्याला एक आपला विचार मांडणे गरजेचं आहे. पण त्या प्रॉपर्टी राईट्स वर पण आपण पाहिलं तर टप्प्याटप्प्याने उलगडा होत गेला व हे प्रॉपर्टी राईट्स आपण आपल्या जे संविधान आहे त्या संविधानातून आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याला आपण मर्यादा घातलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल मुवमेंट म्हणजे काय, तर आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा आपल्या संविधानावर खूप मोठा प्रभाव आहे. स्वातंत्र्य संग्रामापूर्वी जी ब्रिटिशांनी केलेली पिळवणूक, ब्रिटिशांचे व्यवस्थापन किंवा ब्रिटिशांचे शासन ज्यामध्ये समाजामध्ये जी विषमता निर्माण झाली होती त्या विषमतेवर आपण कसे त्याचे निर्मूलन करू शकतो किंवा समाजाला आपण एक संध कसे बांधू शकतो यावर खूप उपाययोजना करण्याचं आपण संविधानातून पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे आपल्या संविधानामध्ये एक प्रकारे त्यांनी मांडले आणि त्याचेच आपण जे म्हणू शकतो ते प्रतिबिंब आपल्या संविधानाच्या सुरुवातीला आपण पाहायला मिळते ते म्हणजे प्रस्तावनेमध्ये ज्याला आपण प्रिएम्बल असे म्हणतो. तर पंडित नेहरू यांनी हे जे उद्दिष्टांचा जो ठराव आहे तो संविधान सभेसमोर डिसेंबर 13, 1946 मध्ये मांडला होता आणि त्याच्यावर एक व्यवस्थित एक चर्चा झाल्यानंतर किंवा त्याच्यावर वादविवाद किंवा त्याच्यामध्ये संपूर्णपणे मत मांडल्यानंतर त्याचं फायनली सर्वांनी त्याची एक स्वीकृती ही जानेवारी 22, 1947 रोजी केली होती. आता त्यामधील उद्दिष्टांच्या ठरावामधील जे मुख्य मुद्दे होते ते म्हणजे आपण यापूर्वी पण पाहिले होते इक्वालिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, तो इक्वालिटी म्हणजे काय होऊ शकतं तर आपण जे समानता पाहतो, स्वातंत्र्य पाहतो किंवा आपण जे बंधुता पाहतो त्यावर आपण यापूर्वीच आपण आंबेडकरांच्या भाषणामध्ये विचार केला होता. पण आंबेडकरांनी हे जे भाषण दिले होते ते 1949 मध्ये दिले होते. पण पंडित नेहरू यांनी या विषयावर 1946 मध्येच आपले मत मांडले होते व त्यातून अजूनच काही मतं होती म्हणजे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आपल्या भारतामध्ये असावी. लोकशाही असल्यामुळे लोकांना स्वातंत्र्याचे महत्व राहील. लोकांना परत असे वाटणार नाही की गोरे ब्रिटिश गेले व काळे ब्रिटिश म्हणजे आपले सोकयांनीच आपल्याला पिळवणुकीला म्हणजे परत सुरुवात केली असे वाटायला नको, म्हणून आपण लोकशाही अंमलात आणली. त्या प्रकारेच आपण पाहू शकतो की इथे सार्वभौम म्हणजे काय, तर सार्वभौमता खूप महत्वाची आहे. सार्वभौमतेमध्ये सर्वात महत्वाचा उद्देश हा होता की आपल्यावर कोणत्याही परकीय शासनाचे
नियंत्रण नसेल, कारण की ब्रिटिश हे कोणत्याही प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हते, परंतु त्यानंतर त्यांचा हा एकच उद्देश होता की आम्ही आमच्या देशातून पण तुम्हाला नियंत्रित करीत राहू. परंतु आपल्या जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. म्हणजेच याचा अर्थ याच्यानंतर भारतावर कोणत्याही परकीय शासनाचे नियंत्रण नसेल किंवा त्याच्या निर्णय क्षमतेवरही कोणीही बंधन घालू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला सार्वभौमता खूप महत्वाची आहे. त्याच प्रकारे कॉस्मोपॉलिटन आयडेंटिटी म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये कोणत्याही धर्म आधारित किंवा लिंग आधारित किंवा कोणत्याही प्रकारे कोणालाही वेगळे महत्व दिले जाणार नाही, तर सर्वांना एकच महत्व दिले जाईल किंवा सर्वांची एकच ओळख असेल. ती ओळख म्हणजे भारतीय, ती ओळख म्हणजे आपले स्वतंत्र देशातील एक नागरिक, अशी ती ओळख असेल. यावर त्यांनी विविध चर्चा केल्या व त्यावर त्यांनी आपले स्वतःचे मुद्दे मांडले होते. आता यामध्ये आपण पाहणार आहोत की संस्थात्मक मांडणी. संस्थात्मक मांडणी म्हणजे काय, तर इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट. इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट मध्ये आपण पाहू शकतो की देशाचे जे व्यवस्थापन करायचे असेल त्या व्यवस्थापनामध्ये विविध संस्था त्यामध्ये सहभागी होत असतात. त्यामध्ये महत्वाच्या संस्था आहेत की लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व तसेच न्याय व्यवस्था, यांच्यामध्ये एक समन्वय असणं गरजेचं आहे. जर आपली जी कायदे मंडळ आहे ते कायदे मंडळ हे अशा प्रकारे असावे की ज्यांनी जे बनवलेले कायदे आहेत ते लोकांना हे कोणत्याही प्रकारे भेदभावाला किंवा विषमतेला सामोरे जावे लागणार नाही असे असावे. तसेच एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, जे आपलं जे सध्याचं शासन आहे, सध्याचे शासन म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये जे गव्हर्नमेंट असतं ते गव्हर्नमेंट कोणत्या तरी एका पार्टीचं किंवा संयुक्त आघाडीचे असते. तर असे गव्हर्नमेंट जे आहे ते कायदे मंडळांनी बनवलेले जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असते. तसेच आता या दोघांनी बनवलेले जे कायदे व त्यांच्या अंमलबजावणीमध्ये कोणतेही जर शोषण होत असेल तर त्यामध्ये आपल्याला न्याय मागण्याची जी दाद आहे ती आपण दाद ही न्यायालयाद्वारे आपल्याला मिळू शकते. आपण त्याची विचारणा करू शकतो की यांनी बनवलेले कायदे किंवा त्याची अंमलबजावणी ही योग्य प्रकारे आहे किंवा नाही. तसेच आपण बघू शकतो की खूप विविध संस्था असतात ज्यामध्ये आपण बघू शकतो UPSC किंवा तसेच आपण बघू शकतो की निवडणूक आयोग, तसेच विविध अशा ज्या संस्था असतात त्या संस्थांचे पण समन्वय असणं गरजेचं आहे. या संस्थांद्वारे आपल्या देशातील विविध घटकांवर विविध प्रक्रिया राबवल्या जातात. आपण आता यामध्ये पाहू शकतो की आपण जी आपली न्याय प्रणाली आपण जी पाहिली ती न्याय प्रणाली आपल्या देशामध्ये आहेच, पण तसे आपल्या देशामध्ये सर्वात महत्वाचे आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय, संसदीय शासन प्रणाली. आता संसदीय शासन प्रणाली काय असते, तर ज्यामध्ये जे सरकार असते ते लोकांद्वारे नियुक्त केलेले असते. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की अमेरिकेमध्ये पण लोकांद्वारे नियुक्त केलेले शासन असते, परंतु त्यांच्यामध्ये जे शासन असते ते एकदा नियुक्त झाले तर त्यांना 4 वर्षाची जी सुनियोजित जो कालावधी आहे तो ते पूर्ण करू शकतात. परंतु आपल्या ज्या देशामध्ये आहे तर आपल्या देशामध्ये जोपर्यंत सरकारला लोकांचा पाठिंबा हा लोकसभेमध्ये मिळत असतो तोपर्यंतच ते सरकार चालवू शकतात. तर याच भीतीपोटी किंवा त्यामुळे ते लोकांना जबाबदार शासन देण्याची पूर्णपणे तयारी ठेवत असतात. त्यामुळेच भारताने संसदीय शासन प्रणाली अंमलात आणली किंवा ती अवलंबली. आता त्याप्रमाणेच पाहू शकतो की आपण आपल्या राज्य व केंद्रामध्ये आपण काय केलं तर एक विशिष्ट आपले जे विषय आहेत त्यांची मांडणी केली व त्या विषयांची मांडणी केल्यानंतर त्यावर कायदे करण्याचे पूर्ण अधिकार किंवा त्यामध्ये संयुक्त अधिकार त्यांना देण्यात आले. त्या अधिकाराद्वारे त्यांनी विविध आपले कायदे केलेले आहेत व त्या प्रकारे आजपर्यंत 1947 पासून जे आजचा कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत देशाला एक योग्य शासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वात शेवटी पाहणार आहोत की सर्वात जास्त जी टीका केली जाते ती एकाच गोष्टीवर केली जाते. ती टीका म्हणजे काय, तर आपली जे संविधान आहे ते आपण विविध संविधानाची कॉपी पेस्ट केली आहे असे म्हटले जाते. परंतु कॉपी पेस्ट करणे हे तर माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती. आपण बऱ्याच वेळा जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण विविध लोकांना पाहत असतो, विविध गोष्टी पाहत असतो आणि त्याच गोष्टी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बरोबर आपल्या सोबत असावेत असा विचार करत असतो. तर या विचारामध्ये काही गैर नाही. तर आपली जे संविधान आहे ते संविधान आपण इतर संविधानाप्रमाणे आपण बनवलं असे पूर्णपणे हे आपण खरं म्हणू शकत नाही. तर आपल्या संविधान सभेतील जे आपले सभासद होते त्यांनी तेवढ्याच तरतुदी आपल्या समाजाला घेतलेल्या आहेत की ज्या आपल्या समाजाला पूर्णपणे
एक योग्य ठरतील किंवा त्या आपल्याला पूर्णपणे सूट होतील अशाच तरतुदी आपण अवलंबलेल्या आहेत. त्यामुळे आपले जे संविधान आहे ते परिपूर्ण संविधान आहे असे म्हणू शकतो. आणि आपले संविधान जे आहे ते एका प्राण्याप्रमाणे आहे. प्राण्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत जी वाढ होत असते त्या वाढीमध्ये त्याची शारीरिक वाढ, त्याची मानसिक वाढ, त्याची आर्थिक वाढ सगळ्या गोष्टी होत असतात. तशाच यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की आपल्या संविधानामध्ये पण आपण अशा भरपूर गोष्टी अवलंबलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर आपण घटना दुरुस्ती सारखा महत्वाची गोष्ट आपण यामध्ये अवलंबलेली आहे. आता जगातील काही संविधान जे आहेत ते खूप कठोर आहेत. त्यामध्ये जर घटना दुरुस्ती करायची म्हटली तर त्यांना खूप अथक परिश्रम करावे लागतात. तर काही जे संविधान आहेत ते खूपच लवचिक आहेत. त्याच्यामध्ये खूपच लवकर किंवा झटपट अशा तरतुदी केल्या जाऊ शकतात. परंतु भारताच्या संविधान सभेतील जे लोक होते त्यांनी जे विचार मांडले त्यामध्ये त्यांनी ना लवचिकता व कठोरता यांना प्राधान्य देता यांचा एक बॅलन्स साधला. म्हणजे काय तर आपण काही तरतुदी अशा बनवल्या की ज्या तरतुदींना सहज बदलता येणार नाही व काही तरतुदी अशा बनवल्या की ज्यामध्ये आपण ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा एक विचार विनिमयाने करू शकतो. या प्रकारे त्यांनी तरतुदी बनवल्या. म्हणजे आपण जे म्हणू शकतो की आपण विविध जे संविधानाचा जो आधार घेतला त्या आधारामध्ये आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. त्याद्वारे आपण आपल्या संविधानाला एक विशिष्ट आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून आपण सर्व विविध कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधानाचे विविध पैलू पाहिलेले आहेत. याच प्रकारे आपण यामध्ये या पहिला एनसीईआरटीचा जो धडा आहे किंवा आपण चॅप्टर आहे कॉन्स्टिट्यूशन वाय अँड हाऊ याला आपण पूर्णपणे यामध्ये डिस्कस केलेला आहे. त्याच्यावर चर्चा केलेली आहे. यावर तुम्हाला काही तुमचे अभिप्राय असतील ते कमेंट्स मधून तुम्ही आम्हाला कळवत राहा. तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा ज्याद्वारे आपण असेच व्हिडिओ करत राहू आणि त्या व्हिडिओमधून आपण यूपीएससी व एमपीएससी साठी जे योग्य मार्गदर्शन ठरेल त्यावर आपण वेगवेगळ्या चर्चा करत राहू. थँक्यू. धन्यवाद.